हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी ऑफिशियल साईट दिसते तुम्हाला ECHS, तर याच्यामध्ये मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि याच्यामध्ये जी सॅलरी आहे मित्रांनो 36,500 ही फार्मासिस्टची सॅलरी आहे. याच्यामध्ये डिप्लोमा डिग्री स्टुडंट इलिजिबल आहेत. आणि याच्यामध्ये मित्रांनो दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोटिफिकेशन आहेत. एक तर आपल्या नागपूरमध्ये आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते बरेलीमध्ये वॅकन्सीज असणार आहेत. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य विभागात म्हणजेच DHS मध्ये फार्मासिस्ट वॅकन्सी परमनंट ज्या येणार आहेत, तर याच्यासाठी मित्रांनो आर.डी. फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच घेण्यात येत आहे. तर या बॅचला जॉईन करायचं असेल, या बॅचची इन्क्वायरी करायची असेल, तर हा जो नंबर दिलेला आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. सोबतच आपण आर.डी. फार्मा थ्रू जे स्टुडंट फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा विचार करतायत, असे बी फार्म एम फार्म स्टुडंट, त्यांच्यासाठी पण फार्मा कोव्हिजिलन्सचा सर्टिफिकेट कोर्स प्रोव्हाइड करतो. तर या कोर्सला जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पॉलिक्लिनिक्स असतात जे की रिटायर आर्मी ऑफिसर असतात त्यांच्यासाठी. तर याच्यामध्ये फार्मसिस्टची रिक्वायरमेंट असते. इथे जर बघितलं एम्प्लॉयमेंट हा जो नोटिफिकेशन असणार आहे याला डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे जे इथे बघू शकता इथे फार्मासिस्ट दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. बी फार्म और 10+2 विथ PCB अँड डिप्लोमा इन फार्मसी मिनिमम 3 इयर वर्क एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, तुमचं जर बी फार्म झालेला असेल, तुमचं जर डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहात. पण तुम्हाला इथे 3 इयरचा एक्सपिरियन्स लागेल. आणि प्लस मित्रांनो, तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणार आहेत. एक्सपिरियन्स कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑलरेडी असलं पाहिजेत. आणि याच्यामध्ये जे टोटल वॅकन्सीज असणार आहेत तर इथे लास्टच्या कॉलम मध्ये बघू शकता. तर यामध्ये टोटल 5 वॅकन्सीज असणार आहेत. आणि याच्यामध्ये सॅलरी तुम्ही बघू शकता 36,500 ही सॅलरी असणार आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो इंटरव्ह्यू होईल. याच्यासाठी तुम्हाला एक या ऑफिशियल साईटवरती फॉर्मॅट भेटेल. त्या फॉर्मॅटमध्ये अप्लिकेशन फॉर्म भरा. आणि इथे जो ऍड्रेस दिलेला आहे तर या ऍड्रेसवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमचे डॉक्युमेंट आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचंय. आणि ते पण जे लास्ट डेट असणार आहे तर ती आहे इथे बघू शकता 8 फेब्रुवारी 2026. तर या डेटच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, सबमिट करायचंय. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं इंटरव्ह्यूचं टायमिंग किती असेल ते पण इथे व्यवस्थित या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही जे नोटिफिकेशन आहे ते बरेली मधलं होतं. आता जे आपण नोटिफिकेशन बघणार ते आपल्या नागपूर मधलं. तर याच ECH मध्ये नागपूरमध्ये पण फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे. तर इथे बघू शकता आपण नागपूरचं जे हे असणार आहे तर त्यासाठी अप्लाय करण्यासाठी जे लास्ट डेट असणार आहे ते 28 जानेवारी लास्ट डेट असणार आहे. म्हणजे या डेटच्या आधी तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करायचंय. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू डेट जी असणार आहे ती असणार आहे 6 फेब्रुवारी 2026. तर हा नोटिफिकेशन डाउनलोड करून मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर इथे फार्मासिस्ट इथे पोस्ट दिलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता फार्मासिस्ट. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सेम असणार आहे जसं आपण आधी डिस्कस केलं होतं. तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालं तरी चालेल, बॅचलर फार्मसी झालेलं तरी चालेल. प्लस तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. आणि इथे जे पोस्ट असणार आहे याच्यामध्ये फार्मासिस्टची मित्रांनो एकच पोस्ट असणार आहे आणि त्याचं जॉब लोकेशन असणार आहे अकोला. आणि मित्रांनो इथे सॅलरी बघू शकता 36,500. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचंय हे ऑलरेडी मी सांगितलंय. तुम्हाला काय करायचंय, ऑफिशियल साईटवरती यायचंय आणि तिथे फॉर्मॅट असेल त्या गिव्हन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचंय, त्या वेबसाईटवर अप्लिकेशन करायचंय आणि ते मित्रांनो सबमिट करायचे. इथे जो ऍड्रेस दिलेला आहे ना वर्धाचा, तर त्या ऍड्रेसवरती तुम्हाला सबमिट करायचे. आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन असणार आहे 28 जानेवारी 2026. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू तुमचं होणार आहे. ते जे इंटरव्ह्यू असणार आहे ते आहे 6 फेब्रुवारी 2026 ला तुमचं इंटरव्ह्यू होईल. आणि याच्यामध्ये काही स्टुडंटला पडला असेल क्वेश्चन,
सर ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी आहे. तर मित्रांनो ECS मध्ये ज्या वॅकन्सीज असतात ना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, याची सॅलरी जर बघितली तुम्ही तर 36,500 सॅलरी आहे. आणि याच्यामध्ये स्टार्टिंगला 1 इयरचं कॉन्ट्रॅक्ट असतं ज्यावेळेस तुम्ही जॉईन करता. परत तुम्हाला इथे काढलं जातच नाही, तुमच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड असतो तुमचा कॉन्ट्रॅक्ट हे रिन्यू होत जातो तिकडे. म्हणजे हा जो जॉब तुम्हाला करायचा असेल बेटर अपॉर्च्युनिटी आहे. तर मित्रांनो याच्यासाठी अप्लिकेशन फीस कुठलीही नाहीये. सो तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करा. सिलेक्ट झालं तुम्ही चांगल्या पद्धतीने जॉब करू शकता, चांगल्या ठिकाणी जॉब करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीने फार्मसिस्टच्या वॅकन्सीच्या अपडेट रेग्युलर पाहिजे असतील तर RD फार्माला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर मित्रांनो या अशा ज्या PDF आहेत त्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करतो. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जी दिलेली आहे त्या लिंक थ्रू टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आपली DHS बॅच असेल किंवा फार्मा कोविजिलन्सची बॅच असेल यांना जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला त्यावरती व्हॉट्सअप मेसेज नक्की करा. थँक्यू ऑल.